मानायला जाऊन मी आता चाललेली आहे घरी आणि आता चालू आहे डेकोरेशनचं काम. थोडी थोडी अशी डेकोरेशनची तयारी चालू झालेली आहे. अजून खूप बाकी आहे, फक्त पडदाच लावून झालाय मागचा. कोण डेकोरेशन करतंय? मम्मा. मम्मा कशी डेकोरेशन करते? चांगली करते की? चांगली करते. तिला आपण प्राइस द्यायचं. मग तू मदत नाही करत आहे आम्हाला? अरे एवढा मोठा झाला तरी तुला येत नाही अजून. थोडीशी मदत कर ना आम्हाला. मग तुमचा विचार काय आहे? आज काय करणार तुम्ही डेकोरेशन मध्ये? की काय विचार केलाय की असं चालू केलंय बनवायला? नाही, आमचा भाऊ जसं सांगेल त्यानुसार यावर्षी डेकोरेशन होणार आहे. खरं की काय? हो, जो व्हिडिओ करत आहे तोच आहे आमचा भाऊ. तो जसं सांगेल तसं डेकोरेशन यावर्षी होणार आहे. होणार चांगलं होणार. आम्ही दोघं जाणार आहे सामान आणायला. आणि आम्ही कुठे जायचं सामान आणायला? क्रॉफर्ड मार्केट. स्वस्त भेटतं काय? हो. त्याचा व्लॉग येणार की नाही? मग त्याचा पण व्लॉग आहे. क्रॉफर्ड मार्केट कुठे आलं? चर्च गेट. मरीन लाईन स्टेशन उतरणार. त्यानंतर आम्ही जाणार आहे मार्केटला. याच्यानंतर काय करणार आहे मग तू? आता तू सांगशील तसं करू. इथे तर समोर अशी फुलं लावायची चांगली. फुले आहे तिकडे. त्याचं काम अजून थोडीशी आणायची आहेत. अजून सामान आहे भरपूर पण अजून काढलं नाहीये. अर्ध सामान अजून बाकी आहे. ते पप्पा आणि प्रणव जातील आणि घेऊन येईल. लागेल तसं सामान. थोडंसं झालंय. आणि बाप्पा येते तर अजून उत्साह आहे. हो. बाप्पा आता मम्मी बनवते मस्त गरमागरम झुणका. आणि सोयाबीनची भाजी आणि काय चपाती. इथे चपातीचं पीठ मुरत ठेवलंय. थोड्या वेळाने आता मळते आणि मग त्याच्या चपात्या करू आम्ही. सो हे आमचं डेकोरेशनचं काम अर्धच झालंय आणि अर्ध बाकी आहे. अर्ध उद्या संपू. कारण थोडीशी फुलं बाकी आहेत आणायची आणि लाइटिंग पण लावायचं आहे. आणि उद्या लाइटिंग झाल्यानंतर एक नंबर दिसणार आहे. फक्त उद्या थोडंसंच काम आहे, जास्त काय नाही. आज 80% तर काम झालंय आपलं इकडचं. फक्त लाइटिंग लावून झालं ना मग प्रॉपर 100% होईल. आणि परवा बाप्पा येणार आहेत. एक नंबर डेकोरेशन झालं पाहिजे. मी लाटते आणि मम्मी भाजते. का मम्मी फटाफट भाजते काय? होय, मम्मीचं भाज्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय. फास्टेस्ट आहे ना मम्मी आमची. आणि पप्पा बघतेच आहे आम्ही काय काय बनवतोय. पप्पा आता डायरेक्ट खायला बसणार आहेत. भूक लागली वाटतं. डेकोरेशन करता डेकोरेशन करून थकले. आता भूक लागली. डेकोरेशन करून टाइम झाला. सामान आणायला गेलेले त्याच्यामुळे टाइम झाला. आता जेवण झालं की गरम गरम आम्ही जेवू छान असं. काय बनवले असं स्पेशल? पिठलं बनवलंय. पिठलं नाही झुणका बोलायचं. हा झुणका बनवलाय. आणि भाकर नाही. भाकर का नाही? पिठलं नाही. आज सोमवार आहे ना. सोमवारी लाईट नसते त्यामुळे चक्क्या बंद असतात. झुणका चपाती आणि कांदा तोडून खायचं एक नंबर लागतं. हो. आणि सोयाबीनची भाजी बनवली. सोयाबीन प्रोटीन. हो.
तू काय बनवतोस? मी मला खूप काय काय बनवलं तर मी मॅगी बनवतो, चिकन बनवतो. चिकन मधले चिकन नाही खात, त्याला बटाटे टाकायला लागतो. चिकन मधला बटाटे खातो. माझा भाऊ चिकन मध्ये बटाटो टाका, मी सांगतो मस्त लागतं त्याच्यातलं बटाटे. आणि नुसतं चिकन तुला आवडतं बटाटा म्हणून टाकायचा. नाही खरंच खूप चांगलं लागतं. चिकन मध्ये ना बटाटा टाकून बघा, जो कोण बनवेल ना चिकन मध्ये एक बटाटा कापायचा आणि टाकायचा. व्हेज पण नाही नॉनव्हेज पण नाही, चिकन मध्ये बटाटे खातो आणि काय खातो, बेसनचा पोळा खातो जास्त. बस तेवढंच त्याला आवडतं, जास्त दुसरं काय आवडतच नाही. मस्त लागतं. आणि काय आवडते त्याला? मॅगी आवडते. मॅगी असं बनवायला तर मी खूप काय काय बनवतो. भात बनवू शकतो, चपाती बनवू शकतो. मी ट्राय करायला पाहिजे. बायको माहेरी करून देईल ना. बायको माहेरी गेल्यावरती माझ्या भावाचं टेन्शन नाही, सगळं करून खाईल. मॅगी असली तरी बरं झालं. हो, दोन्ही टाइम मॅगी दिली तरी दोन्ही टाइम मॅगी खाईल, जेवण समजून तो. टेन्शनच नाही. आणि ही छोटीशी चपाती झाली प्रत्युषसाठी. पोपी गावाला पोपी बोलतात. पोपी प्रत्युषला देणार आम्ही पोपी. प्रत्युष खाणार ना पोपी? नाही, प्रत्युष व्हेज खाईल का? प्रत्युषला जास्त नॉनव्हेजच लागतं. तो नॉनव्हेज वाला आहे. त्यामुळे श्रावण पण चालू आहे, त्यामुळे नॉनव्हेज नाही बनवत आहे घरात. त्यामुळे त्याला व्हेजच खायला लागेल. शाकाहारी मटन सोयाबीन. शाकाहारी. प्रत्युष खाशील ना सोयाबीन? शाकाहारी मटन. सोयाबीन खाशील की अंड पाहिजे? याला कसं चालू करू? तो मोबाईल मध्ये व्यस्त आहे. त्याला मामाने नवीन मोबाईल घेतलाय, त्याच्यामध्ये काय काय सिस्टम आहे शोध लावायला लागलाय. मामाने भाच्याचं काय चाललंय काय माहिती, दिवसभर मस्ती करतात. फेवरेट आहे ना माझा. होय, मामाने घेतलाय नवीन मोबाईल. तो मोबाईल काय तो सोडून झालाय. काय काय तर नवीन शोध लावतोय मोबाईल मध्ये. तो फक्त गेम शोधतोय, गेम आहेत की नाही बघायला. गेम पाहिजे तुला. आणि प्रणव, तुला काय बोलायचंय? आता मला काय नाही, भूक लागली आहे दिवसभर. हो, माझा आणि मम्मीचा आज उपवास आहे. सोमवार आहे. आता आम्ही उपवास सोडू मस्तपैकी. मस्त पोट भरून जेवू. जेवण झालंय. आणि ही बघा चपाती ठेवायची बुटी आहे. बुटी गावाला हे बघा कशी कलरफुल. कलर दिलाय तिला मस्त. मलकापूर मधून आणले मम्मीनं. मलकापूर आमचं गावाला बाजार भरतो तिकडं मलकापूर मध्ये. कसं आलंय पप्पा जेवण? एकदम मस्त. यम्मी टेस्टी टेस्टी. मस्त चुलीवरचं गरम गरम जेवण जेवू आम्ही आता. या तुम्ही पण जेवायला. आहे आमच्या गावचा 3रा दिवस आहे. 3 दिवस झाले आम्ही येऊन आणि इथे फोडी आलेली मस्तपैकी. आणि या दोघांचं चाललेली आहे डेकोरेशन तर अजून अर्ध बाकी आहे, पण मस्ती खूप चाललेली आहे दोघांची. वरण्याच्या शेंगा आमटी करायला सोलतेस की भाजी करायला? भाजी. आम्ही गावाला आलो ते भरपूर वरण्याच्या शेंगा खातो, आम्हाला खूप आवडतात. आमटी बनवली, कालवण बनवलं, डाळ बटाटे, आता पावटा, वांग, टोमॅटो, मिक्स भाजी. गावाला चुलीवरची भाजी खूप टेस्टी लागते. अशा प्रकारे डेकोरेशन कंप्लीट झाले. आता उद्या बाप्पा येतील फायनली. डेकोरेशन किती पण दिवस आधी तयार करायला घेतलं तरी 1 दिवस आधीच कंप्लीट होतं. नाही तर थोडं थोडं सामान आणायचं बाकी राहतं, तर काही ना काही राहतंच. आता आम्ही बनवतोय पुरणपोळ्या. मम्मीची शिदोरी आहे. पहिला मम्मीच्या माहेरून आली शिदोरी, आता मम्मी घेऊन जाईल. म्हणजे त्यानिमित्ताने गणपतीमध्ये माहेरवासनी जातात. तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल, त्यामध्ये मी आजीकडे गेलेली मामाकडे, तेव्हा सुजुगऱ्या बनवल्या. तिकडून आम्ही मामा आणि मी सुजुगऱ्या घेऊन आलो शिदोरी. आता मम्मी
उद्याला घेऊन जाईल पुरणपोळ्या. कोणाकोणाकडे अशी पद्धत आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. चुलीवरच्या मस्त पुरणपोळ्या होतात ना. आणि मी गोळे करून देते, मम्मी लाटून भाजते. माझा भाऊ काल शिदुरी घेऊन आला, आता मी उद्याला घेऊन जाईन. होय. आणि मला काही राहायला भेटणार नाही, गणपती घरी असतो, त्यामुळे शिदुरी देऊन मी परत येणार. हा. आणि मग अशा आम्ही आत्याला देऊन आलो, हो. पप्पा आणि मी. ह्यांच्या आता आत्या येईल मग घेऊन. आत्याला पण मी करंजा केल्या आणि दिल्या. आता त्या येतील, त्यांना पण नाही राहायला यायला भेटत, त्यांच्या घरी कोण नसते. त्या पण येतात, शिदुरी देतात, जेवण घेऊन परत जातात. मग मी पण उद्या तसंच करेल, शिदुरी देईल, जेवण बिवून. प्रत्येकाची गावची पद्धत वेगळी असते. त्याच्या घरी काय प्रॉब्लेम नाही, आपलं म्हणजे गणपती नाही काय नाही, ते आपले जातात गणपती होईपर्यंत राहायला भावाकडे. त्या निमित्तानंच आपलं ये जा होतो. बस. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.